संस्थेने जे कॉल सेंटर ओपन केलेलं आहे आणि त्यामध्ये महिलांच्या आणि पुरुषांच्या तक्रारी मागितल्या आहे. 70% पुरुष त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहे, महिला मात्र 31% आहे. ही बाब त्रिकालाबाधित सत्य आहे का पुरुषांवर अत्याचार होतो, अन्याय होतो आहे, त्यांच्याकरता कायदे नाही आहे आणि महिला मात्र बेकायदेशीरपणे त्यांच्यावर खोट्या स्वरूपाच्या केस करून त्यांचं लाईफ उद्ध्वस्त करत आहे. या प्रकारामुळे संपूर्ण भारतीय कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. याचा विचार व्हायला पाहिजे. पुरुष जास्त आत्महत्या करतात महिलांपेक्षा या फॅमिली मॅटर्समध्ये, पण महिलांची आकडेवारी त्याच्यामुळे दिसतं, महिला आकडेवारी असल्यामुळे का महिला तोही आत्महत्या करत आहे. पण हे प्रमाण अत्यंत विदारक आहे. समाजाने, कायद्याने, पार्लमेंटने जर वेळी दक्षता नाही घेतली तर पुरुष सर्रास आपल्या आत्महत्या करून जीवन संपवत आहे. आजही मी फॅमिली कोर्टात आलो, 2 पुरुष म्हणाले की आम्ही वैतागून गेलेलो साहेब, आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. देशामध्ये अशा घटना घडण्याचे प्रमाण वाढत आहे. टेलीमानस या संस्थेने जी आकडेवारी गोळा केलेली आहे तिलाही आम्ही पुरुष हक्क समितीतर्फे अशी आकडेवारी यापूर्वी पण गोळा केलेली होती. महिला या अत्याचार करीत आहे आणि त्याकरता वेगळा कायदा बनायला पाहिजे, पुरुष आयोग बनला पाहिजे अशी आमची इच्छा आहे.